चलो अभी हम स्टार्ट करते हैं. पाच अजून 1 मिनिट थांबूया. 4 वाजून 5 मिनिटांनी आपण स्टार्ट करूया. ओके. सगळ्यांचे कॅमेरा जर ऑन झाले तर बरं होईल. कविता ऑफिस मध्ये आहे म्हणून तिला चालेल की ती कॅमेरा ऑफ असू दे. बट बाकीच्यांनी कॅमेरे ऑन करा. जगदेव. हाय हाय मन्नत. मन्नत को नींद आ रही है. ऑन कर ना. हॅलो. हेलो. तेव्हा साडी नेसली आहे तुम्ही आज. रंजिता ओ टीचर. येस. एकदम छान वेगळीच आहे साडी एकदम. थँक यू. हम्म. दीपाली मॅम पण एकदम छान दिसत आहेत. अरे बापरे, थँक यू. तुम्ही तुम्ही तर. पण हॅलो. हा उर्वेश. हॅलो. हाय. हाय स्टुडंट. चष्मा लागला तुला. कसे हो, मी मस्त. तू कसा आहे? बरं आहे. वेद कोण आहे? मी कोण? ओ किरा. बिस्किट तेव्हा मला पण आहे चष्मा. की- मला चष्मा लागलाय. मला सुद्धा आहे चष्मा. अक्की. हाय किरा. बघितलं बिस्किट जरा देते 2 मिनिटं. चलो अभी हम स्टार्ट करते हैं. चालेल ठीक आहे. तू आता आपलं जे काउन्सिलिंग सेशन जे आहे ग्रुप काउन्सिलिंग ते तुमचे प्रश्न मला विचारा अँड आय विल आन्सर अकॉर्डिंगली. त्याच्या आधी आहे ना काही रूल्स आहेत. म्हणजे काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे जे आपल्याकडे थेरपीला येतात. हिंदी या मराठी. हिंदी करू हिंदी. चलेगा मैम हिंदी मराठी. हाँ तो हिंदी बोलते हो. हो हिंदी. हिंदी मध्ये बोलते हा. हाँ हिंदी. तो आज का जो सेशन है हमारे यहाँ पे देखो हमने ऑलरेडी सबको बोला है कि जो भी बच्चों में चेंजेस आता है ना वो आपको ऑब्जर्व करना है. वीकली वंस एक ऐसा लिखकर हमको देना है. क्योंकि हर एक बच्चे में जो भी चेंजेस आते हैं आपको बहुत अलर्ट रहना है. मुझे अभी किसी ने कोई तो भी पेरेंट है उन्होंने ये भी पूछा था कि रिवर्स होता है क्या. रिवर्स होना मतलब क्या. मतलब बच्चा प्रोग्रेस करता है और बीच में फिर रिवर्स गाड़ी चलती है. रिवर्स होता है. तो ये रिवर्स मतलब क्या. रिवर्स मतलब ये है कि वो वापस लेजी है वो सब हो सकता है. अभी हम जैसे अभी हमने महीना भर बहुत कुछ काम किया. हम ऑफिसेज जाते हैं या हम हाउस वाइफ है तो घर का काम कर रहे हैं.
और बीच में हमको ऐसा लगता है थकान, फिर 3-4 दिन हमने आराम कर लिया, 5वें दिन हमको लगता है कि हमको ऑफिस जाना नहीं है या घर का करना, हमें हमें खुद को भी कंटाला आता है ना। सो फिर 2-3 दिन हमने समझो आराम किया, तो चौथे दिन हमको मन करेगा ही नहीं कुछ काम करने का। तो जहाँ पे रूटीन हमारा सही चल रहा था, तो हम खुद भी ऐसे रिवर्स आते हैं। तो हम नॉर्मल होकर ऐसा होता है कि बच्चों में भी सेम होता है। इसका मतलब ये नहीं है कि नॉलेज उनका चला गया है, जो सीखा हुआ है वो वही रहता है, बट उनका बिहेवियर चेंज हो जाता है, फिर से वो कंटाला करते हैं कोई भी एक्टिविटीज करने के लिए। कहते हैं रिवर्स होना, मतलब फिर से वो टैंट्रम करेगा, फिर से अगर कुछ चाहिए होगा तो वो मतलब जैसे बोलने लगा था, कोई कोई बच्चा 1 वर्ड 2 वर्ड में आता है तो वो चुप रहना प्रेफर करेगा, ऐसा उसको कहते हैं बस। इसके बेटर है कि बच्चों को हमेशा आपको एक डिसिप्लिन वे में रखना पड़ेगा। तो जैसे मॉर्निंग में अगर हम उठते हैं तो मॉर्निंग में कुछ समझो नहाने का है, ब्रशिंग, सब कुछ टाइम टेबल के हिसाब से कैसे होता है वैसा एक बार आपका आदत बन गया तो फिर 90 डेज की आदत बनती है। 90 डेज मतलब 3 महीने में एक आदत बनती है, और बॉडी भी इम्बाइब हो जाती है कि उठने के बाद भी बच्चा कुछ करता है। इसीलिए इतने साल में बच्चों पे अगर थेरेपी वगैरह कुछ किया नहीं होगा, कहाँ से आवाज आती है, थेरेपी वगैरह कुछ किया नहीं होगा तो वो सवेरे उठता नहीं है, कंटाला करता है। इसीलिए हम लोग थेरेपी भी बोलते हैं कंटिन्यू आप आइए, क्योंकि बीच में अगर गैप हो जाता है वापस फिर उनको। वॉइस ब्रेक हो रहा है मेरा? नहीं, अभी ठीक है। बीच में हो रहा था। हो रहा था। ओके। तो रिवर्स होना मतलब जो उनका एक टाइम टेबल चल रहा था उसमें ब्रेक आना, वो ब्रेक भी हम लेकर आ सकते, हमारी वजह से भी हो सकता है। जैसे अभी हाँ रेगुलर रूटीन में जा रहा है, फिर हम कहीं वेकेशन में गए, तो वेकेशन में अगर उनका रूटीन चेंज हो गया है तो आने के बाद थोड़ा सा इस रूटीन में आने के लिए वो वापस थोड़ा सा टाइम लेंगे। लेकिन इसका मतलब ये नहीं कि उनका नॉलेज निकल गया है। हाँ, प्रॉब्लम ये आता है कि वापस वो बोलने के लिए वापस हमको एफर्ट्स देना पड़े। कभी कभी ऐसा भी होता है, बच्चा अगर अच्छा फ्लुएंट बोलने वाला है तो चुप रहना पसंद करेगा, वो किस प्रकार से लेना हमको नहीं पता है। तो जनरली आप जहाँ पे भी रहोगे उसके रूटीन में वही रूटीन रखिए, मतलब आपको जगह प्लेसेस बदली हो जाएंगे, लेकिन जो सवेरे उठने का टाइम है, फिर बाकी सब काम करने की जो टाइम है, वो टाइम टेबल आप उतना ही रखो बराबर से। जनरली हम वेकेशन में जाते हैं, हमारा खुद का ही टाइम टेबल नहीं रहता है, तो बच्चों का क्या रहेगा, लेकिन आपको थोड़ा वो प्रेफर करना पड़ेगा। और रिवर्स होना यही है कि वापस वो कंटाला करता है वो काम करने के लिए, भी टैंट्रम वगैरह दिखाते हैं, यही रिवर्स है। बाकी इसको ज्यादा उस पे फोकस मत करिए। बस आपको देखना है कहीं पे भी जाओ इनका रूटीन इंटैक्ट रखो, और ऑब्जर्व करो बच्चे को। हर एक टाइम उसको ऑब्जर्व करना है, ऑब्जर्वेशन में इतना रखिए ना बच्चे को, जैसे आईसीयू में कैसे रहते हैं ऑब्जर्व करते हैं, राइट। इनको बस ऑब्जर्व ऑब्जर्व क्या करना है, ज्यादा कुछ बिहेवियर को ऑब्जर्व करना है कि कल मेरा बच्चा अगर अच्छा बिहेव कर रहा था तो आज भी कर रहा है क्या, अगर आज टैंट्रम कर रहा है तो क्या हुआ है, कहीं इसको पेट में तो दर्द नहीं है क्या, इसने पॉटी क्लीन नहीं हुआ है क्या, और क्या रीजन हो सकता है। तो ये उनका बिहेवियर आपको नोटिंग करना है, लिख के रखने की भी जरूरत नहीं है। आप ऑब्जर्व करते रहोगे ना, आपको पता चलेगा कल से आज बच्चा। और जनरली कैसे कल से आज, आज से कल ऐसा होते रहता है, तो हम कंटिन्यू हमारे पास रोज आते हैं तो हमको भी पता चलता है आज ये थोड़ा सा अलग बिहेव कर रहा है बच्चा। इवन हम लोग भी ऑब्जर्व करते हैं। वैसे आपके साथ तो मैक्सिमम टाइम रहता है, तो उसको देखना है कब टेंट्रम कर रहा है, क्यों कर रहा है। ये सब बातें आपको विद इन 1 वीक जो भी होता है आप लिखिए और हमको दे दीजिए। हम लोग भी हमारे तरफ से ऑब्जर्वेशन नोटिंग करते हैं, आपको भी बताते हैं आज आपका बच्चा थोड़ा सा ऐसे कर रहा था, वो कर रहा था, तो घर में कुछ हुआ तो नहीं है। जब जब हमको चेंजेस लगते हैं तभी हम बोलते हैं, निगेटिव चेंजेस हो तो। और पॉजिटिव हो तो भी हम बताते हैं आज आपके बच्चे ने ये किया वो किया। तो एज एज इट इज आपको भी पॉजिटिव भी नोट करना है, नेगेटिव भी नोट करना है। और रिवर्स होना मतलब यही है, बाकी कुछ और नहीं है।
हम भी रिवर्स जाते ही 4-5 दिन हमने कुछ काम नहीं किया, छठवें दिन हमको लगता है ऑफिस नहीं जाना चाहिए, फिर कैसे कैसे करके हमको तो जाना ही पड़ता है, फिर 7वें 8वें दिन 2-3 दिन जाने लगे, फिर वापस से हम हमारे रूटीन में आना स्टार्ट हो गए। लेकिन वही 2-3 दिन हमको ऑफिस में भी मन नहीं लगता है, तो हम सब इमोशनल बीइंग है, बच्चे भी हमारे वही हैं, तो बस रिवर्स होना मतलब उतना ही है। लेकिन हमको वापस आने में ज्यादा टाइम नहीं लगता है, इनको ज्यादा टाइम ले सकते, बिकॉज दे ऑलरेडी आर हैविंग मूडी, मूडी होते हैं ये बच्चे, तो उनका मूड फिर से इंटैक्ट करने में हमको थोड़ा टाइम जा सकता है। बाकी रिवर्स वगैरह नॉलेज जो है उनका नॉलेज वैसा ही रहता है, बस बिहेवियर की वजह से फिर पीछे पड़ जाते हैं, मुझे बात करनी नहीं है, ऐसा भी वो ले सकते। तो थोड़ा उनको वापस, तो जहां पे भी रहो आप बस डिसिप्लिन में रहिए और रूटीन फॉलो करिए, बस इसके लिए यही सॉल्यूशन है। अभी किसी को कोई क्वेश्चन पूछना है उसके पहले मैं दीपाली मैम को शेयर करने के लिए बोलती हूँ उनका एक्सपीरियंस। आई थिंक उनका फ्रीज हो गए शायद, कनेक्शन नहीं है। तो किसी का कोई क्वेश्चन है तो बता दीजिए। एनीबडी इज हैविंग क्वेश्चन? आज आपको क्वेश्चन पूछने हैं, आई विल गिव द आंसर। मुझे जिसका क्वेश्चन पता था मैंने वो एक आंसर तो दे दिया है, और भी किसी हेलो। के क्वेश्चन? हाँ बोलिए। हेलो डॉक्टर, गुड आफ्टरनून। हाँ हाँ, गुड आफ्टरनून। हाँ, तो मेरा यही क्वेश्चन है कि हाउ लॉन्ग इट विल टेक टू कम आउट फ्रॉम दैट ऑटिज्म। ईशान के लिए कितना टाइम लगेगा? मतलब ईशान ला ठीक हर व्हायला किती टाइम लागेल? हाँ, हर एक पेरेंट का वही सपना है कि ही वांट्स टू बी अ टिपिकल किड लाइक अदर किड्स, राइट? यस। हाँ, रिकवरी तो अभी टाइम हाँ लगेगा हाँ। ना, एक्चुअली फिक्स कोई नहीं बता सकता है, लेकिन जो ईशान का मैं प्रोग्रेस देख रही हूँ ना, तो हम्म, मुझे लगता है कि 5 to 6 मंथ्स में वो बहुत अच्छे से कर पाएगा, अभी ज्यादा से ज्यादा 5 to 6 मंथ्स में उसके पहले भी कर सकता है, अभी भी वो है ना, थोड़ा थोड़ा हम्म। बात करने लगा है, लेकिन वो बात कैसे करते तो क्लियर फास्ट। नहीं है, हाँ क्लियर नहीं क्लियर है। एंड हाँ। फास्ट। फास्ट मतलब जैसे अभी उस दिन रंजिता टीचर ने उसको पूछा व्हाट इज योर हम्म। नेम, माय नेम इज ईशान, एकदम म्हणजे मी तरी जरी थोडस फास्ट बोल। फास्ट पण बोलली, एवढी फास्ट नाही बोलली जेवढा तो फास्ट बोलला, आणि आणि एवढा एक्साइटमेंट झाला ना तो, हा. सॉरी टू इंटरप्ट, जेव्हा एक्साइटमेंट झाला ना मग तो ही वॉन्ट टू एक्सप्रेस बट ही कांट एक्सप्रेस, ही एक्सप्रेस इन हिज ओन वे. एबीसीडी, एबीसीडी EFG, एबीसीडी EFG 1 2 3, ट्विंकल ट्विंकल, जे पण काय तो शिकलेला आहे या जे पण काय त्याच्या डोक्यात आहे तोच मग तो रिपिटेटिव्ह मोड मध्ये जातो. मग त्याला हम्म. आम्हाला स्टॉप करावं लागतं ते. हम्म. बरोबर, आणि तो रिपीटेटिव्ह आता जेव्हा हा तोच एक डिफिकल्ट आता म्हणजे टास्क आहे की ही जस्ट गो इन हिज मोड, हिज ओन मोड, दॅट एबीसीडी एबीसीडी हम्पिंग करतो तो. एबीसीडी हम्म. एबीसीडी EFG HIJ, म्हणजे पूर्ण अल्फाबेट्स येतो त्याला, 26 अल्फाबेट्स. हा, इवन 1 2 3, वन हा. टू थ्री वगैरे बोलायला लागलं तर मग कंटिन्यू 1 2 3 1 2 3 1 2 3 बोलत राहतो. असं आहे. बट त्याचे म्हणजे स्पीकिंग वर्ड्स वगैरे ही इज कॅप्चरिंग. ही स्टार्टेड सेइंग दॅट गिव्ह मी, दे, येस. लॉट ऑफ थिंग्स इम्प्रूव्ड, नो डाऊट की ते दिसतंय त्याच्यामध्ये. इम्प्रुव्हमेंट्स आर ट्रिमेंडस, अनएक्सपेक्टेडली ट्रिमेंडस गुड. बट ते जे आता जो नेगेटिव्ह पॉइंट तेच आहे की तो रिपिटेटिव्ह मोड मध्ये जातो आणि त्याचे टँट्रम्स त्या रिपिटेटिव्ह आता आपण थांबवायला गेलो ना मग तो अग्रेशन येतो त्याचा. तो आणि चावय वगैरेचा डोका आपटायचा कमी केलाय, बट स्टील समटाइम्स त्याचा अग्रेशन जास्त वाढला, सो ही कांट कंट्रोल, ही जस्ट बाईट और ही जस्ट बँग इज, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टॉप हिम. किती डायव्हर्ट करायला गेलो तर तो मग ऐकत नाही, म्हणजे खूपच अग्रेसिव्ह आहे. त्याचं मी जेव्हा नोटीस केलंय ना, त्याला आहे ना टाइम झाला ना, हाय ईशान, हाय टीचर गुड आफ्टरनून. हाय. हाय, ती बघ तुझी रंजिता, हाय. टीचर हाय. हाय सो ईशा. ही इंटरॅक्ट ऑल्सो. आता माझी आई गेली आहे ना गावी, सो ही डोंट लाईक मम टू कम क्लोजर.
आता ती गावी हा गेलीये ना, मग तो व्हिडिओ कॉल केला ना, रडत होता. लिटरली ही वॉज अच्छा क्राईंग की आय वॉन्ट आजी 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 करून. हा म्हणजे तो इमोशन्स वगैरे पण आले. गुड. हा, तो मला लागलेला आता मध्ये मला लागलेला. मग मी म्हणजे आय जस्ट ट्राय टू मॉक माय क्राय. आय जस्ट स्टार्टेड क्राईंग. मला लागलंय, आय एम फिलिंग हर्टेड अँड ऑल. मग तिची मम्मी त्याला बोलत होती की त्याला पप्पाला लागलंय. मग तो पण इमोशन्स मध्ये तो तसा चेहरा करत होता रडायसारखा. सो ही स्टार्टेड म्हणजे ते इमोशन्स येतात ते. आय सी दॅट इम्प्रुव्हमेंट. हा इमोशन्स आले ते पण एक गुड साईन आहे. जनरली या या मुलांना इमोशन्स वगैरे नसतात, त्यांना नात्यांचं काही नाही माहीतच नसतं. एक्झॅक्टली. सो बिफोर 4 months there was no emotions, there was nothing. But now I see a lot of things are improving. नाही त्याचं मी पण नोटीस करते, जेव्हा त्याचा टाइम होतो ना जाण्याचा, तो टाइम त्याला कसा कळतो माहिती नाही. बॅग घेऊन डोळ्यात पाणी सुरू की जायचंय, थोड्या वेळाने डोळ्यातले पाणी पण निघून जातं, पण आवाज असतो हा हा जायचंय घरी नाही जायचंय. आजकाल जास्तच म्हणजे हे झालंय. आम्ही शिफ्ट झालोय दुसरीकडे. तर आता ह्यांच्यामध्ये मी आज असं ऐकलंय की वी कांट फॉर देम शिफ्टिंग टू न्यू प्लेस इज डिफिकल्ट फॉर देम, राईट? हम्म But हम्म for हम्म him, there was nothing difficult. He just accommodated as like his old house. He just acting like his own place. Nothing changes in his behavior, especially after shifting. So that is also I am considering as a good positive thing. त्याच्यामध्ये खूप आहे. तुम्ही आता जे बोलण्याचं स्पीच कसं येतं माहिती, स्पीच मध्ये आधी रिपीटेटिव्ह. का नाही, एक मिनिट हा काका, एक मिनिट हा चालू आहे. तुझं पण क्लास आहे मग तिथे आठवत जाते. रिपीट जनरली स्पीचचं कसं असतं, स्पीच आहे ना हे रिपीटेटिव्ह फर्स्ट होतं. जसं लहान बेबी आहे ना 11 महिन्यामध्ये किंवा 9 महिन्यात 10 महिन्यात पण काही काही मुलं एक एक वर्ड बोलतो, मग आपण बोललेलं ते रिपीट करतात. Mhm. ते रिपिटेशन ही फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यानंतर आपण लिहिलेले प्रश्न रिप्लाय करणं ही सेकंड स्टेप आहे. अच्छा. मग त्यात वन वर्ड, आता याच्यामध्ये तर मी बघते ना, हा व्हॉट इज युअर नेम म्हटलं की माय नेम इज ईशान, हा, पूर्ण सरनेम सांगतो तो म्हणजे पूर्ण. बोलतो म्हणजे हा. वन वर्ड पण नाही रिप्लाय, त्याचं फुल सेंटेन्स रिप्लाय आहे. सेंटेन्स बोलतो, विच इज व्हेरी बिग थिंग ऑन हिज एज. अचीवमेंट. या आय बिलीव्ह दॅट. कारण की मी माझं टार्गेट एवढं ठेवलेलंच नव्हतं की आय वॉज हा कन्सिडरिंग ही शुड स्पीक आफ्टर 3 or 4 at his age, but he's started speaking not clearly, but tremendous अनएक्सपेक्टेड आहे ते सगळं माझ्यासाठी तर. फास्ट मे हा, बी आम्ही असं करतो ना, व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज असं बोलतो ना, म्हणून तो पण करतो ते. त्याने फास्ट घेतलं असेल, हम्पिंग राईट. करतो तो खूप. हम्पिंग खूप करतो. मग तेच मला एक तो टँट्रमचा अजून तो रिपिटेटिव्ह जो बोलतो तो आता मला फक्त एक डिफिकल्ट फेज आहे. आय डोंट नो, ते सगळे डिफिकल्टच फेज होते 4 महिन्यामध्ये, ते सगळे ओव्हरकम झालेत. सो आय बिलीव्ह दॅट विल ऑल्सो ओव्हरकम. येस, हे होऊन जाईल. कारण आता मी तुम्हाला ना दीपाली मॅम त्यांचा एक्सपिरियन्स सांगते. त्यांचा मुलगा आमच्याकडे जेव्हा जॉईन झाला तेव्हापासूनचा आणि आता ऑलमोस्ट 7 to 8 months मध्येच त्याची रिकव्हरी झाली. व्हॉट आणि वॉज आता हिज एज काय होता त्यांचा? हा त्या सांगतील सगळं. सिनियर ओके केजीला ओके. असताना त्याने जॉईन केलेलं, आता तो फर्स्ट टाइम. दीपाली मॅम सांगा तुमचा एक्सपिरियन्स. वेद जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा तो रिपीट करायचा, तुझं नाव काय आहे, तर तुझं नाव काय आहे, माझं नाव वेद आहे, माझं नाव अरे माझं नाव वेद, सगळं त्या ह्याच्याप्रमाणेच तो रिपीट करायचा. आणि ते आरती मॅम कडे गेल्यानंतरच ते सगळं हे झालंय. काय तो नीट हे करायला लागला. 3 महिन्यातच त्याचा रिझल्ट आम्हाला दिसायला लागला. आणि मग त्यानंतर त्यांनी म्हणजे तुम्ही हँडरायटिंग वरती भर दिलात आणि ते हँडरायटिंग पण त्याचा सगळा ओके झाला. अगोदर त्याला लिहिता पण येत नव्हता. मला 2 मिनिटं द्याल, मी थोडं हे करून सांगते तुम्हाला. मी घेऊनच बसली ऍक्च्युली. असं होतं ते त्याचं हँडरायटिंग. एक मिनिट हा, एक मिनिट मी स्पीकरला हे करते.
एक मिनिट तुम्हाला पिन करते. हा. त्याचं हँडरायटिंग हे असं होतं, म्हणजे त्याला माहित पण म्हणजे तर कसं सांगू हे पण मला कळायचं नाही, की बाबा 4 लाईन्स मध्ये कॅपिटल 3 लाईन्स मध्ये येतं, स्मॉल असतं ते 2 लाईन मध्येच येतं. तो बघायचा आणि त्याला जे पाहिजे तेच करायचं. म्हणजे मला हे कळतं की त्याच्यापर्यंत पोहोचत नाही की काय आहे, की त्याला समजतंय नाही समजत आहे. एच पहिली 4 अक्षर वरती लिहायचे, नंतरचे उरलेलीच्या खाली लिहायचं. म्हणजे आपल्याला शिकवता येतं पण समोरची व्यक्ती घेतच नाही तर काय असं वाटायचं. आणि नंतर नंतर तुम्ही गायडन्स केल्यानंतर तो जे लिहायला लागला आणि आता तर खूप छान होतं हँडरायटिंग. आणि त्याच्यामध्ये जो इम्प्रुव्हमेंट आहे, फुल सेंटेन्स मध्ये बोलतो सगळं. आता तो त्या दिवशीचाच एक एक्सपिरियन्स सांगते मी. त्याला एक सांगितलं की गार्डन मध्ये खेळणं घेऊन गेलास तर ते खेळणं तुटलं, तर त्यांनी डायरेक्ट डस्टबिन मध्ये टाकलं. मी त्याला विचारलं की बाबा तू का डस्टबिन मध्ये टाकलंस, घेऊन येते आधी. तर तो बोलला मला दाखव, हे बघ ह्याचं हे टायर तुटलंय, हे तुटलंय, त्याचा काय उपयोग आहे का, मग डस्टबिन मध्ये टाकायचंय ना, असा तो मला रिटर्न बोलला. आणि त्याने ते ठीक आहे आता टाकू ना डस्टबिन मध्ये, म्हटलं हो टाक. म्हणजे तो स्वतः निर्णय पण तो घेतोय असं. आणि जी जी मी ते कधी एक्सपेक्ट केलंच नव्हतं अशी मोमेंट होती की त्याला पैकीच्या पैकी मार्क्स भेटतात युनिट टेस्ट मध्ये आणि क्लास टेस्ट मध्ये. आणि A1 पण, हा ओके, A1 पण, ए प्लस ही जी हे ग्रेड ती बघण्यास मी कधी एक्सपेक्ट पण केलं नाही, ती त्याला भेटते फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. म्हणजे मी आता ते दाखवू इच्छिते कारण आत्ताच त्याचा ह्याचा EVS चा पेपर आला, त्याच्यात पण त्याला 14 out of 14 भेटले. वा मस्त. ते पण दाखवेन मी. हा हे बघा कॅमेरा कुठे आहे, दिसत असेल तर ही ग्रेड आहे त्याची. कुठल्या स्कूल मध्ये आहे तो? डॉन बॉस्को ना? डॉन बॉस्को हम्म. ही ग्रेड आहे. आणि म्हणजे सगळं आता जर वेगमुल आणि पण त्याच्यासाठी खूप आहे हे करायचंय, कारण तेवढी मेहनत पण त्याला घेतलेली आहे. हे सगळे बुक्स त्याच्याकडून करून घेतलेले आहेत, सगळे बुक्स. फक्त ह्याच्यावरतीच नाही राहिलंय तो. हे बघा हे सगळे बुक्स त्याच्याकडून करून घेतलेले आहेत. तसं जर तुम्ही केलात, हे बघा आता मला दाखवता येते नीट माहित नाही, मी ते मॅमकडे देईन बुक्स, पण ते सगळं केल्यानंतर आउटपुट एवढं एकदम छान येतं. म्हणजे A1 ग्रेड त्याला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी हे सांगेन की त्या रंजिता मॅडम कडे तो 1 तास असतो, पण आपण घरी रंजिता मॅम बनून राहायला पाहिजे. त्याच्यासाठी फुल फोकस त्याच्यावरती द्यायला पाहिजे. आणि आरती मॅम जे काय तुम्ही मार्गदर्शन करतात त्याचमुळे हे पॉसिबल झालेलं आहे. आणि सुरुवातीला तुम्ही यायचा तेव्हा तुमचे क्वेश्चन यांचे क्वेश्चन असायचे ना? हो, ते एक क्वेश्चन करतायत सेम क्वेश्चन. सेम क्वेश्चन. आता जर तुमचा त्यांचा मुलगा रिपीट करतोय ना, तर 3 महिन्यात तो, म्हणजे आता ऑटिझम वगैरे हे काहीच नाही त्याच्यासाठी. 3 महिन्यात तर तो हे चेन ब्रेक होऊन तो बोलायला पण लागेल. पण तुम्ही त्यांना त्याचा 100% द्यावा लागणार आहे. आतापर्यंत दिलाच आहे, पण आता म्हणजे हे A1 तो घेऊन येतो याचा अर्थ म्हणजे मी त्याच्यासाठी आहे. येस, त्यांची मेहनत खूप आहे. आणि त्यांनी जे बुक्स दाखवलेत ना, आता मी ना तसे बनवलेत माझ्याकडे, मी ते तुम्हाला देईन. प्रिंटर वाल्याशी मी बोलले. तुम्ही बाहेर म्हणजे माझं ऍज इट इज बुक दिलं तर तुम्हाला ते कॉस्टली पडेल. तर मी त्यांच्याशी एकाशी बोलले, आपल्या स्कूलच्या समोरच स्टेशनरी वाला आहे, तर तो मला 1-2 दिवसात रेट सांगेल, तर मी ते तुम्हाला देईन.
त्यामुळे काय होईल तुम्हाला जे ह्यांनी सॉल्व्ह करून घेतलेत ना ते आणि मी असं बनवणार आहे की स्केच पेन तुम्ही यूज करून ते परत रियुजेबल वर्कशीट्स आहेत. जवळजवळ माझ्याकडे 600 पेक्षा जास्त आहेत वर्कशीट्स. मग ते सगळे मी बसून त्या दिवशी घरामध्ये बसून चार चार अशा छोट्या छोट्या वर्कशीट म्हणून एक एक पेज बनवले. असे अजून माझे अर्धे वर्कशीट्स अजून आहेत. पण ते तुम्ही स्टार्ट करा. मग तो ईशानचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो गाडी त्याची स्विंग मध्ये सुटते, ती गाडी सुटणार पण नाही. अकॅडमिकली पण तो त्याच्यात काम करू शकतो आपण, प्लस त्याचं स्पीच पण येणार दोन्ही. आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज ज्या अशा आहेत ना, बिग स्मॉल सगळ्या कन्सेप्ट ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट पण त्याचं होईल, प्लस त्याला स्पीचला पण होईल. आम्ही पण ते स्कूल म्हणजे आमच्याकडे जेव्हा येतात तर आम्ही आमच्याकडे पण त्या गोष्टी घेतोय, प्लस तुम्हाला पण त्या गोष्टी ते जे वर्कशीट्स आहेत ना ते प्रिंट करून तुम्हाला ऍज इट इज मी देईन. त्याचं आणि एक एक्झाम्पल द्यायचंय टीचर. आता तिला तिच्या आईने शिकवलंय की काय खाल्लं तर डस्टबिन मध्ये टाकायचं, ते तसे बोलले. बरोबर. सो आता गार्डन मध्ये लास्ट वीकच गार्डन मध्ये गेलतो. ही सॉ जस्ट रॅपर पॅकेज वगैरे पडलेलं खाली. त्याला उचलून नाही का बोलतोय डम्बीस. डस्टबिन बोलायला नाही येत त्याला, डम्बीस बोलतो तो. हा हा हा. डम्बीस 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 म्हणून तो झाडांच्या मध्ये टाकत होता. म्हणजे ते रस्त्याच्या मधून उचलून म्हणजे साईडला कॉर्नर मध्ये ठेवत होता. तसाच घरी करतो तो. काही म्हणजे फ्रुट्स वगैरे खाल्ला उरलेला जो सालपट वगैरे असतं ना, मग किचन मध्ये जाऊन त्या थैलीमध्ये टाकायला बोलतो डम्बीस डम्बीस म्हणून जाऊन. तो मॅनर्स त्याच्यामध्ये म्हणजे हा इन्व्हॉल्व्ह झालाय तो. लॉट ऑफ थिंग्स विच इज व्हेरी पॉझिटिव्ह ही लर्न. अनएक्सपेक्टेड आहे या वयामध्ये, तर मी बघितलं नाही दुसऱ्या पोरांमध्ये 2.5 वर्षाचा असा कोण करतो का म्हणून. तर याच्यामध्ये ना रंजिता टीचरला पण क्रेडिट द्या. नो कारण नो जेव्हा येस, पाऊस होतो ना, दॅट काही क्रेडिट पडलं गोज टू तर हर त्या ओनली. सांगतात की जाऊन डस्टबिन मध्येच टाकायचे. येस येस, आता पॅकअप डस्ट करतो. आता रिसेंटली काय झाला, तो पॅकअपचा एवढा परिणाम झालाय. तो बनाना खात होता. बनाना म्हणजे पूर्ण हे केलेला, उठला तो अर्धा. मग त्याला जॉईन करता करता बोलतोय पॅकअप. म्हणजे त्याला तो वापस अटॅच करायचं, पॅकअप करायचंय. मला रे नाही पॅकअप नाही करायचं त्याला, खा तू. नाही पॅकअप पॅकअप बोलतोय कंटिन्यू. मग तो इम्पॅक्ट खूप आहे त्याच्यावरती. अच्छा, सगळ्याच कपडे टीचर वगैरे फोल्ड करताना पण तो पॅकअप वगैरे बोलतो. कपडे फोल्ड हा करत राहिले, पॅकअप right. पॅक. हा म्हणजे तो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. काहीतरी प्रिपरेशन करतोय, आपण धडी करून ठेवायचंय, खूप काय आहे. मग हेच आहे ना, मग आमच्याकडे सगळ्या टीचर्स आहेत ना, म्हणजे आपल्याला मेन काम काय करायचंय म्हणजे या मुलांसाठी, ते जिथे जिथे आता डबीज बोलतो ना त्याला डस्टबिन, आपल्याला ते बोलतो आम्ही, करेक्शन करतोय. करेक्शन करायचं. इव्हन हे नॉर्मल मुलांसाठी पण सेम आहे. येस त्याला मॅनर्स शिकवायचे. येस. सोशली कुठे गेला तर तो टँट्रम करत असेल तर त्याच्या टँट्रमला अजिबात भीक घालायची नाही. जनरली या मुलांना हे पण कळतं की घरामध्ये हे लोक आपल्याला हे करतात, पण बाहेर गेल्यानंतर आपण थोडं टँट्रम करू शकतो. पण तिथे पण तुम्ही थोडंसं स्ट्रिक्टच वागायचं. कोणी काय बोलेल ह्याच्यासाठी जास्त लक्ष द्यायचं नाही. आता एक्झाम्पल देतो मॅडम. आता कर ना. थेरपी सेंटर मधून आलो ना, मग तो बाईक वरती आता पहिले उभा नाही राहायचा, समोर उभा राहून त्याला आणतोय जस्ट टू गेट बॅलन्स. त्याचा बॅलन्स वगैरे कोर कोर मसल्स वरती जास्त स्ट्रेंथ वाढवायसाठी ते शिकला तो. आता 2 महिन्यापासून समोर उभा राहून तो येऊ शकतो एकटा पण. मग आता त्याला गाडीचं असं एडिक्शन झालं ना, तर सारखं नाही का बुम बुम पिपिप पिपिप करतो. आणि गाडी नाही का पिपिप स्वतःहून वाजवतो तो हॉर्न चालवताना. हा, तो एवढा म्हणजे त्याला गाडीचा आवड झालाय. मग चावी दे, गिव्ह मी चावी, असं करत राहतो. आणि खाली म्हणजे स्कूल मधून आल्यानंतर खाली बिल्डिंगच्या खाली नाही का लोळतो तो, आय वॉन्ट टू टेक राईड वन मोर टाइम असं म्हणून. मग तो बापरे. टँट्रम, हा तो टँट्रम मग जबरदस्ती घेतला ना, मग मारणार काय काय. म्हणजे खूपच डिफिकल्ट तो हा तो एक. थोडंसं आहे, हा थोडंसं तो एक, त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहे. तो फेज एक डिफिकल्ट होतो दररोजच्या ह्याच्यामध्ये. अजून इफ वी गो आउट अँड वी वॉन्ट टू गो बॅक टू होम, मग त्याला ते वापस घरी नाही जायचं, बाहेरच वापस त्याला म्हणजे खेळत राहायचंय. हम्म. तो एक डिफिकल्ट आहे. मग तो टँट्रम असा करतो की बाहेर नाही का रस्त्यावर लोळायला तयार असतो आम्ही, मग त्याला बघत नाही. नाही बघत, आम्ही दोघं बातचीत करत राहतो. सो मग तो अटेन्शन घेण्यासाठी समोर येऊन लोळतो. हा, मग असं आहे तो, म्हणजे अटेन्शन घेण्यासाठी समोर येऊन लोळेल. मग बघणार आमच्याकडे की लुक ॲट मी व्हॉट आय एम डुईंग, असं ते अटेन्शन पाहिजे त्याला. मग तो म्हणजे आणि हे तो नॉर्मल टँट्रम पण कमी केलाय.
आणि हे जे हम्म. आहे ना, हे नॉर्मल मुलं पण करतात हा. फक्त एक्झॅक्टली. यांचं ड्युरेशन थोडंसं जास्त असू शकतं. हम्म. पण हम्म. त्याचा आहे ना, तो व्हर्च्युअल मध्ये नाही येत. फक्त तो जरा एखादा फॅन कडे असं बघणं, म्हणजे एखाद्या कुठल्या गोष्टीकडे हा. नजर ठेवणं आहे ना, ते त्याचे ऍक्टिव्हिटी बिलकुल पण करायला देऊ नका, कारण तो आता व्हर्च्युअल मध्ये नाहीये. पण थोडस तो त्याच्यामध्ये पॅटर्न असल्यामुळे तो कधी कधी बघतो व्हील्स वगैरे. मग त्यावेळेस त्याला लगेच ते डिस्ट्रॅक्ट. दोन त्याचे दोन स्टिरियोटाइप बिहेवियर मी पहिल्यापासूनच बघतोय, म्हणजे खूप सारे त्याचे मिनिमाइज झालेत. हे दोन अजून आहेत, ते ब्लिंकिंग लाईट्स. म्हणजे जे पण ब्लिंकिंग लाईट्स असतील, कुठेही गेलं ना, म्हणजे बिल्डिंग मध्ये लागले, आता दिवाळीमध्ये कुठेही गेले तर ब्लिंकिंग लाईट्स असायचे. तो कुठेही बाहेर गेला ना, मग तिथं बघणार. म्हणजे हम्म. आपली नजर नाही तिथं बघत बसणार. कुठं बघतोय तर तो 10व्या माळ्यावरती ब्लिंक लाईट होते, तिथं बघतोय तो. कुठे गार्डन मध्ये कुठली लाईट खराब झाली, ब्लिंक होतीये, तो दुसरीकडे ऑब्झर्व नाही करणार, खेळत असणार. अचानक लाईटीकडे लक्ष गेलं तर मग तिथंच बघत राहणार. इव्हन अगर आपण म्हणजे त्याला म्हणजे डिस्ट्रॅक्ट करून घेत गेलो ना, मग पाठीमागे बघून वळत वळत बघत राहणार त्याला, की म्हणजे तो अट्रॅक्ट करतो त्याला. प्लस हे येस, रोटेशन म्हणजे येस, स्पिनिंग येस. ऑब्जेक्ट्सला तो बघतो. मग त्या डिस्ट्रॅक्ट करायचा मी प्रयत्न करतो, असं नाही. बट हा, तो अजून आहे त्याच्यामध्ये, तो स्टिरियोटाइप बिहेवियर. आय डोंट नो हाऊ खूप लॉंग इट विल डेंजरस टेक. त्याला आहे. ते होऊन जाईल. त्याला एकच सोल्युशन आहे, त्याला डिस्ट्रॅक्ट करणं आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये बिझी करणं. हो, मग ते एकदा करतोय. विसरून गेला ना, मग तू विसरून जाणार. हम्म. आणि जो भी मतलब मैं बोल रही हूँ ना, इनके लिए या किसी के लिए भी, बाकी सबको भी सेम है हाँ। अगर मैंने नाम नहीं लिया है, नहीं बात करे, फिर भी इवन मन्नत के लिए भी वही है। मन्नत है ना, अभी शांति से रहती है, लेकिन फिर भी उसमें एक है कि एक जगह देखेगी स्माइल, हंसते हैं बच्चे ये लोग ज्यादा। तो समझ जाना है, अपने अकेलेपन में हंसते रहते हैं, तो समझ जाना है वो अपने खुद के धुन में है, खुद की दुनिया में है। तो उनको वो डिस्ट्रैक्ट करना है। अकेले में हंसना अलाउड नहीं है इनको। मतलब हंसना है, मतलब उनके दिमाग में कुछ और, कुछ चल ऐसे रहा है. वर्चुअल इमेजेस या कुछ भी मूवी चल रही होगी, कुछ भी जो इस रियलिटी से वो डिस्ट्रैक्ट हो रहे होंगे उसके वजह से। तो अगर वो कंटिन्यू किसी बात को देखकर अपने में हंस रहे हैं या एक ही जगह देख रहे हैं, तो दैट इज द मोमेंट आपको वहां से उनको डिस्ट्रैक्ट करना है। किसी ईशानचं की। पण असंच आहे. सॉरी टू इंटरप्ट. ईशान मध्ये मध्ये असा हसतो. म्हणजे हाँ। तो काय खात असला ना, त्याच्या आवडची वस्तू काय दिली तो मग खात असला, खाता खाता मग तो दुसरीकडे बघून असा हसत राहणार काहीतरी, तोच त्याच्या हिशोबाने बोलत राहणार. मग त्याला आम्ही जाऊन डिस्ट्रॅक्ट करतो असं, आणि आम्ही स्वतः म्हणजे इंटरॅक्शन मध्ये पडतो की तो म्हणजे विसरला पाहिजे. असं खूप वेळा झालंय आणि करतो आताही तो असं. तसा बऱ्यापैकी तो आता नाहीये व्हर्च्युअल मध्ये, कधीतरी ते कसं पॅटर्न अजूनही आहे, तो पूर्ण झिरो होईपर्यंत त्याला मध्ये मध्ये त्याचं आठवण येणार. आणि हम्म. त्यामुळे आठवण येण्यापेक्षा ते होतं, अचानकच होतं त्याच्याबरोबर, आपण त्याला काही नाही करू शकत. पण त्याला हम्म. डिस्ट्रॅक्ट करत 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 मग तो एकदा विसरून गेला, त्याच्या पॅटर्न मधूनच तो निघून गेला ना, मग तो नाही येणार. म्हणूनच हम्म. ऑब्जर्व, मैंने स्टार्टिंग में यही बोला है, ऑब्जर्व करिए। और उनका रूटीन है ना, रूटीन हमेशा वही रखिए। अभी भी वो छोटे हैं, 7 साल तक तो आपको ज्यादा केयर करना है, इवन 14 ईयर्स तक। 14 ईयर्स तक आपको उनको इतना अच्छे से अलर्ट में रखिए, फिर बाद में उनको इतना आपको देखने का जरूरत नहीं रहेगा। वैसे भी देखिए ना, हम बड़े हैं, हम एक दूसरे का, अगर समझो आप एक कपल भी है या घर में कोई है और उसका शांत बैठा है, तो हम जाकर पूछते ही है ना, अरे आज क्या हुआ, आज तो तुम पहले जैसे मतलब रोज के जैसा नहीं लग रहे हो। तो ये जो बॉन्डिंग है ना, ये हमेशा इन बच्चों के साथ रखिए, फिर ये बच्चा है ना कभी भी पीछे नहीं रहेगा। हाँ, ये इमोशनली थोड़ा सा ज्यादा वीक रहते हैं, थोड़ा सा रहते हैं, ज्यादा नहीं बोलूंगी लेकिन रहते हैं। तो इमोशनली इनको कोई भी ज्यादा तकलीफ दे सकता है, तो इनको इमोशनली आपको स्ट्रांग बनाना है। और जो मैंने अभी बताया ये सब आप कंटिन्यू फॉलो करते रहोगे ना, तो इमोशनली वैसे भी स्ट्रांग बनी जाएंगे। हर टाइम में उनको सही गाइडेंस, उनको सही टाइम में करेक्शन करना, ये सब आप कंटिन्यूसली जब करते जाओगे ना, तो धीरे धीरे ये बच्चे भी उसमें मिंगल होते जाएंगे। और आपका और उनका रिश्ता इतना अच्छा बनाओ ना, कि वो बच्चे को पता चलना चाहिए कि मेरी लाइफ में अगर कुछ भी है, मुझे एक जन तो है, या तो मदर या फादर, या दोनों रहेंगे तो अच्छा ही है। नहीं, मतलब ये लोग है ही मेरे लिए, जो हमेशा मेरे लिए सपोर्टर का काम करेंगे। क्योंकि स्कूल में भी जाएंगे, स्कूल में भी अभी तो